हाय फ्रेंड, नमस्कार. आज मी इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले आहेत. तर मी 2 वाट्या उडीद डाळ घेतलेली आहे आणि 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. उडीद डाळ आणि तांदूळ चांगले स्वच्छ धुवून ते 2 तास भिजत घातलेले आहेत. तर ते चांगले आता भिजलेले आहेत आणि तांदूळसुद्धा चांगले भिजलेले. आता मी ते मिक्सरला बारीक करून घेते. 2 प्लेट त्या पिठाने भरून घेते. हे बघा, अशा पद्धतीत पूर्ण प्लेट अशी भरून घ्यायची आणि गॅसवर भांडं ठेवलं, त्याच्यात पाणी गरम झालं त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची. सर्व प्लेटी भरून झालेल्या आहेत. आता मी झाकण लावून 15 मिनिटं गॅसवर ठेवणार. थोडंसं मिडियम गॅसवर 15 मिनिटं शिजवून घ्यायचं. 15 मिनिटांमध्ये इडली तयार होते. ते तुम्ही बघू शकता, मस्त तयार झालेलं आहे. थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात काढून घेऊ. इथे तुम्ही बघू शकता की इडली तयार झालेली आहे. थंडीमध्ये पीठ येत नाही, त्यासाठी मी एक ट्रिक सांगते. पाणी गरम करायचं आणि ते पातेले आहे ते गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे पीठ जरा यायला थोडी मदत होते. त्यामुळे जरा इडली किंवा डोसा छान होतो तयार. हे बघा, अशा पद्धतीत इडली तयार झालेली आहे. किती सॉफ्ट झालेली आहे. चटणीची तयारी करून घेतलेली आहे. त्यासाठी खोबरं किसून घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, शेंगदाणा कूट घेतलेलं आहे, कढीपत्ता आणि लसूण. आता हे मी मिक्सरला सगळं बारीक करून घेते. कढीपत्ता फक्त फोडणीला ठेवायचं. आता चटणीला फोडणी देते मी. ही बघा, चटणी तयार झालेली आहे. उकळून नाही घ्यायची, फक्त गरम करून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा.